नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 ह्याचा संपूर्ण स्वाध्यायाचा भाग 2 बघत आहोत। याच्या अगोदरच्या स्वाध्यायाच्या भाग 1 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 अचूक सहसंबंध ओळखा, प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा, प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा याची माहिती बघितलेली होती। आज आपल्याला याच्या पुढचा जो उर्वरित भाग आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 सविस्तर उत्तरे लिहा, प्रश्न क्रमांक 5 लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या, प्रश्न क्रमांक 6 जगाच्या आराखड्यात पुढील बाबी दाखवा सूची काढा। हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे ही बोर्डाच्या पॅटर्ननुसार म्हणजे बोर्डामध्ये जसे आपण उत्तरे लिहितो त्या पद्धतीनं आपल्याला बघायची आहेत। तर सुरुवातीला आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 11 वरती जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय बघूया। बघा या ठिकाणी स्वाध्याय आहे, त्यामध्ये अचूक सहसंबंध ओळखा हा प्रश्न आहे पहिला। त्यामध्ये क्रमांक 1, 2 आणि 3 आहेत। हा क्रमांक 1 आहे, हा क्रमांक 2 आहे, त्याच्या खाली क्रमांक 3 आहे। याचे उत्तर आपण पाठीमाग बघितले आहेत व्हिडिओ भाग क्रमांक 1 मध्ये। त्यानंतर टिपा लिहा, त्यामध्ये क्रमांक 1, 2 आणि त्यानंतर टिपा लिहा क्रमांक 3 लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा। त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा। ह्यामध्ये एकूण 6 प्रश्न आहेत। हे जे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 याची उत्तर आपण भाग 1 मध्ये बघितले आहेत। आज आपल्याला भाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 4 सविस्तर उत्तरे लिहा। यामध्ये एकूण 3 आकडे आहेत। क्रमांक 1 लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते, क्रमांक 2 लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या व 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा, क्रमांक 3 4थ्या व 5व्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील, प्रश्न क्रमांक 5 लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या। त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 6 जगाच्या आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा। ह्यामध्ये एकूण ई असे एकूण 4 प्रश्न आहेत। हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला बघायची आहेत। तर सुरुवातीला आपण राहिलेले प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 यामधील प्रश्न क्रमांक 4 सविस्तर उत्तरे लिहा। यामधला क्रमांक 1 लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते ह्या प्रश्नाचं उत्तर बघूया। आता या ठिकाणी तुम्हाला हा जो प्रश्न आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते, हा प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे परीक्षेला विचारला जाऊ शकतो। यामध्ये आता हा जो प्रश्न आहे तो 3 प्रकारे विचारला जाऊ शकतो। त्यामध्ये लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक कोणते, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा। अशा प्रकारे हा प्रश्न बोर्डाला विचारला जाऊ शकतो। बोर्डाने जे महत्त्वाच्या प्रश्नांची क्वेश्चन बँक दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा समावेश केलेला आहे, म्हणजे हा प्रश्न बोर्डाला विचारला जाऊ शकतो। तर याचं उत्तर लिहित असताना पहिल्यांदा कोणकोणते मुद्दे येतील बघा। सुरुवातीला प्रस्तावना येईल, त्यानंतर प्राकृतिक घटक, त्यामध्ये प्राकृतिक रचना, भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा, खनिज संपत्ती, नैसर्गिक वने, भौगोलिक स्थान आणि शेवटी समारोप लिहायचा आहे। आता प्रत्यक्ष याचं उत्तर लिहायला सुरुवात करूया। पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची आहे। मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थिती ज्या प्रदेशात आहे त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण दाट आढळून येते व ज्या प्रदेशात मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थिती आढळून येत नाही त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण विरळ आढळून येते। लोकसंख्या वितरणावर अनेक प्राकृतिक मानवी घटक परिणाम करतात। त्यामध्ये प्राकृतिक घटकांची माहिती पुढील प्रमाणे। मुद्दा लिहायचा आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक। तर सुरुवातीला एक आकृती काढा आणि त्यामध्ये जे जे प्राकृतिक घटक आहेत ते सुरुवातीला या आकृतीमध्ये दाखवा। अशा पद्धतीने एक स्टार काढा, त्यामध्ये लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक असा मुद्दा लिहा।
सभोवताली एकूण 7 घटक आहेत, तसे 7 लिहा. क्रमांक 1 भूरूपे, क्रमांक 2 हवामान, क्रमांक 3 पाण्याची उपलब्धता, क्रमांक 4 मृदा, क्रमांक 5 खनिज संपत्ती, क्रमांक 6 नैसर्गिक वने, क्रमांक 7 भौगोलिक स्थान. अशा पद्धतीने उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला बोर्डाला जास्त मार्क्स मिळू शकतात. आता याचं स्पष्टीकरण लिहिणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा आहे प्राकृतिक रचना भूरूपे. त्यामध्ये बघा, प्राकृतिक रचना किंवा भूरूपामध्ये प्रामुख्याने पर्वत, पठारे, मैदानी या प्रमुख भूरूपांचा समावेश होतो. यामध्ये पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या विरळ किंवा कमी आढळून येते, कारण जास्त उंची, तीव्र उतार, थंड हवामान, दाट वने, पर्वतीय जाड मृदा यामुळे पर्वतीय प्रदेश मानवी जीवनासाठी प्रतिकूल असतात. उदाहरणार्थ अँडीज, हिमालय, रॉकी इत्यादी पर्वत श्रेणी. त्यानंतर पुढे बघा, प्राकृतिक रचनेमधील पठारावर लोकसंख्या भौगोलिक रचनेवर अवलंबून असते. पठारावर खनिजांचे साठे असतील व शेतीसाठी सुपीक मृदा असेल तर लोकसंख्या दाट आढळून येते. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार. तसेच पठारावर अति थंड हवामान, शेतीसाठी योग्य मृदा नसेल तर विरळ लोकवस्ती आढळते. उदाहरणार्थ तिबेटचे पठार. या ठिकाणी तुम्हाला जी उदाहरणं दिली आहेत ती उदाहरणं लिहिणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं असेल की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा, तर उदाहरणासाठी या ठिकाणी निम्मे मार्क्स असतात. यानंतर बघा, पुढचं राहिलेलं उत्तर आहे प्राकृतिक रचना किंवा भूरूपामधील मैदानी प्रदेशात योग्य हवामान, मंद उतार, शेतीसाठी सुपीक गाळाची मृदा असल्यामुळे लोकसंख्या वितरण दाट आढळून येते. उदाहरणार्थ गंगा नदीचा मैदानी प्रदेश. त्यात दुसरा मुख्य घटक आहे हवामान. विशेष करून हवामानाचा परिणाम लोकसंख्येच्या घनतेवर होत असतो. अतिउष्ण, अतिशीत, वाळवंटी उष्ण प्रदेश हे मानवी जीवनासाठी प्रतिकूल आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्या वितरण विरळ आढळून येते. उदाहरणार्थ अतिउष्ण यामध्ये सहारा वाळवंट विषुववृत्तीय प्रदेश. अतिशीत यामध्ये ग्रीनलँड, अलास्का, सायबेरिया, अंटार्क्टिका इत्यादी. वाळवंटी प्रदेश यामध्ये भारतीय महावाळवंट, अटाकामा वाळवंट इत्यादी. जेथे हवामान फारसे बदलत नाही किंवा समशीतोष्ण मान्सून प्रकारचे हवामान असते, अशा प्रदेशात लोकसंख्या दाट आढळून येते, कारण हे प्रदेश मानवी जीवनासाठी अनुकूल असतात. उदाहरणार्थ युरोपमधील समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश. क्रमांक 3 आहे पाण्याची उपलब्धता. पाणी हा सर्व सजीवासह मानवासाठीही महत्त्वाचा घटक आहे. मुबलक पेयजलाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानव वस्ती स्थापन करण्यास प्राधान्य देतो. मानवाला घरगुती वापराला, शेतीसाठी, पशुपालनासाठी परत पाणी अत्यंत आवश्यक असते. जेथे पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल अशा ठिकाणी दाट लोकवस्ती आढळून येते. उदाहरणार्थ नाईल नदी, भारतीय किनारी प्रदेश, तसेच भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अल अहसा मरू उद्यान इत्यादी. क्रमांक 4 आहे मृदा. शेती व संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते. म्हणून ज्या प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेती ही मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या सुपीक जमिनीत शेती चांगली होते. उदाहरणार्थ मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगत्से या नद्यांची पूर मैदानी. याशिवाय रेगूर किंवा काळी मृदा असलेले प्रदेश, तसेच अग्निजन्य खडकापासून तयार झालेली मृदा यामध्ये सुद्धा शेती चांगल्या दर्जाची केली जाते. उदाहरणार्थ जावा बेटे, जपान, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखीय पर्वतांचे उतार.
पाचवा मुद्दा आहे खनिज संपत्ती. मानवास पृथ्वीच्या भूकवचातील खडकात उपयोगी अशी अनेक खनिजे सापडतात. त्याचा मानव दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी करत असतो. ही खनिजे मिळवण्यासाठी खाणींच्या जवळपास लोकवस्ती आढळून येते. उदाहरणार्थ मध्य पूर्व आशियातील खनिज संपन्न देश, ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश. त्यांचा सहावा घटक आहे नैसर्गिक वने. अतिदाट वनांच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते. विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात वने अतिघनदाट असल्यामुळे लोकसंख्या या प्रदेशात खूपच कमी आढळून येते. उदाहरणार्थ ॲमेझॉन खोरे, कांगो खोरे इत्यादी. सातवा मुद्दा आहे प्रदेशाचे सापेक्ष स्थान. लोकसंख्या वितरणावर त्या क्षेत्राचे किंवा प्रदेशाचे सापेक्ष स्थान हा घटकही महत्त्वाचा ठरतो. काही प्रदेश बेटांवर असतात, तर काही किनारी प्रदेशात, तर काही द्वीपकल्पीय स्थान असते, तर काही खंडांतर्गत असतात. या सर्वांचा परिणाम लोकसंख्या वितरणावर होत असतो. बेटांच्या स्थानामुळे आंतरराष्ट्रीय सुगमता प्राप्त होते. उदाहरणार्थ इंग्लंड, जपान इत्यादी देश. अशा पद्धतीने आपण एकूण 7 घटकांची माहिती बघितलेली आहे आणि शेवटी आपल्याला समारोप हा लिहावा लागतो. समारोपमध्ये बघा, वरीलप्रमाणे लोकसंख्येच्या वितरणावर अनेक प्राकृतिक घटक परिणाम करतात व त्यामुळे लोकसंख्येचे वितरण जगभर विविधता आढळून येते. अशा पद्धतीनं आपल्याला शेवटी समारोप लिहायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या व 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा. या ठिकाणी उत्तराचे मुद्दे बघा तुम्हाला इथे दिलेले आहेत. पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागेल. त्यानंतर क्रमांक 1 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत अर्थ लिहावा लागेल. क्रमांक 2ला लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे लिहावे लागतील. क्रमांक 3ला लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या व 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ न होण्याची कारणे लिहावी लागेल. आणि 4 नंबरला लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या व 5व्या टप्प्यातील फरक लिहावा लागेल. आणि शेवटी समारोप. अशा पद्धतीने उत्तर आपल्याला या प्रश्नाचं लिहावं लागेल. आता तुम्ही इतर ठिकाणी जर या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर तुम्हाला फक्त पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे, परंतु बोर्डाला मोठ्या प्रश्नाचं उत्तर हे फक्त पॅरेग्राफमध्ये लिहून चालत नाही. तर त्यासाठी वेगवेगळे मुद्दे हे असावे लागतात, तरच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ती सविस्तरपणे दिलेली आहेत, म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत ते कट होऊ नयेत, जास्तीत जास्त मार्क्स मिळावे या दृष्टिकोनातून. म्हणून तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रश्नासाठी जे आवश्यक मुद्दे आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण एका एका मुद्द्याचं स्पष्टीकरण लिहूया. पहिल्यांदा प्रस्तावना. जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील तफावतीमुळे एकूण लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होत असते. जन्मदर, मृत्यूदर व एकूण लोकसंख्या वाढ विचारात घेऊन लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाची निर्मिती केलेली आहे. लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचा अर्थ. लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे विचारात घेऊन सर्वसाधारण लोकसंख्या वाढीचे स्थित्यंतरे दाखवणारे नमुना चित्र म्हणजे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान होय. लोकसंख्या संक्रमण प्रतिमानामध्ये लोकसंख्या वाढीचे एकूण 5 टप्प्यांचा समावेश केलेला आहे. यामध्ये राष्ट्रांचा अविकसित ते विकसित देश अशा क्रमाने मांडणी येते. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचे टप्पे. लोकसंख्या वाढीनुसार लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचे एकूण 5 टप्प्यांमध्ये मांडणी केली गेली आहे. त्यामध्ये क्रमांक 1 पहिला टप्पा अतिशय स्थिर. क्रमांक 2 दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा. तिसरा टप्पा
नंतरच्या काळात विस्तारणारा. चौथा टप्पा कमी बदल दर्शविणारा. पाचवा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा. यानंतर मुद्दा लिहायचा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या व पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ न होण्याची कारणे. त्यानंतर पहिला टप्पा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा अतिशय स्थिर या नावाने ओळखला जातो. या टप्प्यामध्ये ढोबळ जन्मदर व ढोबळ मृत्यूदर दोन्ही जास्त असतात. ढोबळ जन्मदर जवळपास 40 तर ढोबळ मृत्यूदर 38 ते 40 यांच्या दरम्यान असतो. त्यामुळे एकूण लोकसंख्या वाढ जास्त होत नाही. लोकसंख्या वाढ कमी परंतु स्थिर असते. पाचवा टप्पा. या टप्प्यामध्ये ढोबळ जन्मदर व ढोबळ मृत्यूदर दोन्ही कमी असतात. जवळपास ढोबळ जन्मदर व ढोबळ मृत्यूदर दोन्ही कमी असतात. दर हजारी ढोबळ जन्मदर व मृत्यूदर जवळपास 8 ते 10 यांच्या दरम्यान असतो. त्यामुळे एकूण लोकसंख्या वाढ जास्त होत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या व पाचव्या टप्प्यातील फरक. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या व पाचव्या टप्प्यातील फरक पुढील प्रमाणे सांगता येईल. या ठिकाणी तुम्हाला फरक हा 2 कॉलम करून हा लिहून दिलेला आहे. तुम्ही हा फरक एकाखाली एक सुद्धा लिहू शकतो. मग ज्या पद्धतीने आपण 2 कॉलम करतो आणि त्या ठिकाणी दोन्ही कॉलममध्ये 2 मुद्दे लिहितो. लोकसंख्या संक्रमण पहिला टप्पा, लोकसंख्या संक्रमण पाचवा टप्पा आणि खाली माहिती लिहितो. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहिलं तरी चालेल. किंवा पहिल्यांदा लोकसंख्या संक्रमण पहिला टप्पा याची पूर्ण माहिती, त्याच्या खाली दुसरा मुद्दा टाकायचा, लोकसंख्या संक्रमण पाचवा टप्पा त्याची माहिती लिहायची. अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये फरक सांगा म्हटलेला आहे, म्हणून दोन्ही बाजूला तुम्हाला फरक या ठिकाणी दिलेला आहे. आता पहिला फरक बघा. लोकसंख्या प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्यास अतिशय स्थिर या नावाने ओळखले जाते. लोकसंख्या प्रतिमानाच्या पाचव्या टप्प्यास शून्य वाढ दर्शविणारा ऋणात्मक वाढीचा टप्पा या नावाने ओळखले जाते. क्रमांक 2. या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. या टप्प्यांमध्ये जन्मदर व मृत्यूदर खूपच कमी असतो. काही वेळेस मृत्यूदर जास्त असतो, त्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. या टप्प्यामधील देशांची आर्थिक स्थिती चांगली नसते. या टप्प्यांमधील देशांची आर्थिक स्थिती चांगली असते. या टप्प्यांमधील देशांमध्ये स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त, कुपोषण अशी परिस्थिती असते. या टप्प्यांमधील देशांमध्ये सर्वोच्च राहणीमान, कुशल मनुष्यबळ, आयुर्मान जास्त, तृतीयक व चतुर्थक व्यवसायांचा विकास जास्त असतो. अशा पद्धतीने आपला फरक सांगता येईल. यानंतर शेवटी आपल्याला समारोप लिहायचा आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या व पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ न होण्याची कारणे व फरक वरील प्रमाणे सांगता येईल. आत्ता आपण सविस्तर उत्तरे लिहा. याच्या 2 प्रश्नांची उत्तरे बघितली. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. चौथ्या व पाचव्या टप्प्यांमधील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील? चौथा आणि पाचवा टप्पा म्हणजे कशाचा? तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील असा प्रश्न विचारलेला आहे. पहिल्यांदा उत्तराचे मुद्दे बघूया. पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागेल. त्यानंतर चौथ्या व पाचव्या टप्प्यांमधील देशांच्या समस्या लिहाव्या लागतील. त्यामध्ये एकूण 6 प्रकारच्या समस्या दिलेल्या आहेत. क्रमांक 1 मनुष्यबळाची कमतरता, क्रमांक 2 इतर प्रदेशातून स्थलांतरास वाव, क्रमांक 3 चौथ्या टप्प्यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण कमी, पाचव्या टप्प्यात नकारात्मक लोकसंख्या वृद्धी दर, पाचवा आहे वृद्धांची संख्या जास्त,
6वा बालकांचे प्रमाण कमी आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. यामध्ये तुम्ही सुद्धा एखादा मुद्दा ह्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण याचं सविस्तर उत्तर लिहूया. या ठिकाणी आपण मुद्दे बघितलेले आहेत. सुरुवातीला प्रस्तावना. जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील तफावतीमुळे एकूण लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होत असते. जन्मदर व मृत्यूदर व एकूण लोकसंख्या वाढ विचारात घेऊन लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा अर्थ लिहावा लागेल. मग या ठिकाणी तुम्हाला पाठीमागचा प्रश्न होता त्या ठिकाणी सुद्धा आपण अर्थ लिहिला होता आणि त्यानंतर आपण टप्पे लिहिले होते. या प्रश्नामध्ये सुद्धा आपण पहिल्यांदा प्रस्तावना, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचा अर्थ आणि त्यानंतर आपण लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचे टप्पे हे लिहिणार आहोत. कारण ही जी माहिती आहे ती कॉमन आहे, ती आपल्याला दोन्ही प्रश्नामध्ये सुरुवातीला लिहावी लागेल. मग आता पहिल्यांदा अर्थ बघा. आता आपण लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे विचारात घेऊन सर्वसाधारण लोकसंख्या वाढीचे स्थित्यंतरे दाखवणारे नमुना चित्र म्हणजे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान होय. लोकसंख्या संक्रमण प्रतिमानामध्ये लोकसंख्या वाढीचे एकूण 5 टप्प्यांचा समावेश केला गेला आहे. यामध्ये राष्ट्रांचा अविकसित ते विकसित अशा क्रमाने मांडणी येते. लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचे टप्पे या ठिकाणी आपण नावे लिहिणार आहोत. लोकसंख्या वाढीनुसार लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचे एकूण 5 टप्प्यामध्ये मांडणी केली गेली आहे. त्यामध्ये पहिला टप्पा अतिशय स्थिर, दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा टप्पा कमी बदल दर्शविणारा, 5वा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा. त्यानंतर आपल्याला मुख्य मुद्दा लिहायचा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या 4थ्या व 5व्या टप्प्याच्या समस्या. यामध्ये पहिली समस्या आपण घेतलेली आहे मनुष्यबळाची कमतरता. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या 4थ्या व 5व्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी कमी होत जातो. त्यामुळे कार्यरत लोकसंख्येचे प्रमाण कमी होत जाते. असे देश अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहतात व मनुष्यबळाचा अभाव या देशांना जाणवू लागतो. दुसरी समस्या आहे इतर प्रदेशातून स्थलांतरास वाव. या टप्प्यामधील देशांमध्ये कार्यरत लोकसंख्येचे प्रमाण कमी असल्यामुळे इतर प्रदेशातून रोजगाराच्या शोधार्थ इतर देशांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर 4थ्या व 5व्या टप्प्यांमधील देशांमध्ये होत असते. त्यामुळे पायाभूत सोयीसुविधांवर ताण निर्माण होत असतो. तिसरी समस्या आहे 4थ्या टप्प्यात कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण कमी. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या 4थ्या टप्प्याचा फक्त विचार केला तर या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही कमी होत जातात व त्यामुळे कार्यशील गटातील लोकसंख्या कमी होत जाते व इतर अनुत्पादक गटातील लोकसंख्या तुलनेने जास्त असते. चौथी समस्या आहे 5व्या टप्प्यात नकारात्मक लोकसंख्या वृद्धी दर. 5व्या टप्प्यामध्ये देशांमध्ये जन्मदर व मृत्यूदर कमी असतोच, त्यापेक्षा जन्मदर खूपच कमी कमी होत जातो व त्यामुळे एकूण लोकसंख्येमध्ये किंचित घट होत जाते. यास नकारात्मक वृद्धी दर असे म्हणतात. 5वी समस्या आहे वृद्धांची संख्या जास्त. 4थ्या व 5व्या टप्प्यांमध्ये असणारे देश विकसित असतात, आरोग्याच्या सुविधा चांगल्या असतात, लोक आरोग्याबाबत जागृत असतात इत्यादी कारणामुळे मृत्यूदर खूपच कमी झालेला असतो व त्यामुळे वृद्ध लोकांचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे देशाचा आरोग्यावरील खर्चामध्ये वाढ होते. 6वा समस्या आहे बालकांचे प्रमाण कमी. 4थ्या व 5व्या टप्प्यांमधील देशांमध्ये लोकांमध्ये कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजलेले असते व त्यामुळे छोट्या कुटुंबाकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे ढोबळ जन्मदर कमी असल्यामुळे बालकांचे प्रमाण खूपच कमी आढळून येते. अशा पद्धतीने आपण 6 समस्या बघितल्या आहेत.
आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. 4थ्या व 5व्या टप्प्यांमधील देश विकसित असून त्यांच्या वरीलप्रमाणे अनेक समस्या आढळून येतात. अशा पद्धतीने स्वाध्यायामध्ये आपल्याला सविस्तर उत्तरे लिहा यासाठी 3 प्रश्न दिलेले होते. त्या 3ही प्रश्नांची उत्तरे बघितली आहेत. आता यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 5. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या. हा प्रश्न तुम्हाला बोर्डाला 2 मार्कासाठी विचारला जातो. यामध्ये आकृती काढण्यासाठी 1 मार्क्स असतो आणि नावे देण्यासाठी 1 मार्क्स असतो. या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाची आकृती काढायची आहे. ही जी समोर तुम्हाला आकृती दिलेली आहे ती आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामधील आहे. भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 9 वरती ही आकृती आहे. या ठिकाणी दिलेली आहेच. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकातली बघून काढली तरी चालेल. कशी काढायची आहे बघा. या ठिकाणी पहिले टप्पे लिहायचे आहेत. त्यासाठी हा कॉलम सोडायचा आहे. परत एकूण 5 टप्पे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 कॉलम आखायचे. वरती टप्प्यांची नावं लिहायची सुरुवातीला. अतिशय स्थिर, आरंभीच्या काळात विस्तारणारा, नंतरच्या काळात विस्तारणारा, कमी बदल दर्शविणारा, शून्य वाढ दर्शविणारा. हे टप्पे लिहिल्यानंतर परत काय करायचं, ह्या बाजूला 0, 10, 20, 30, 40 असे आकडे लिहायचे बरोबर. आणि सुरुवातीला ही जी वरची रेषा आहे जन्मदराची, तर जन्मदर लिहिले बघा निळी रेषा. ही निळी रेषा अशा पद्धतीने काढून घ्यायची. परत मृत्यूदराची रेषा बरोबर जशी दिलेली आहे त्या पद्धतीने काढायची. आणि परत एकूण लोकसंख्या जी आहे पिवळा रंग ती काढून घ्यायची आणि नंतर याला शेडिंग द्यायचं. अशा पद्धतीने काढून ही सगळी नावं लिहायची म्हणजे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतात. आता आपण यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे आपल्या स्वाध्यायामधला प्रश्न क्रमांक 6. जगाच्या आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा. यासाठी एकूण 4 प्रश्न किंवा उपप्रश्न हे आपल्याला दिलेले आहेत. अ, आ, ई आणि ई. त्यामध्ये अ आहे ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. आ आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश. ई आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील कोणतेही 2 देश. आणि ई आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 2ऱ्या टप्प्यातील 2 देश. आता आपण जगाच्या आराखड्यामध्ये ह्या जे एकूण 4 घटक आहेत हे दाखवूया. अशा पद्धतीने जगाचा आराखडा घ्यायचा आहे आणि सुरुवातीला या ठिकाणी सूची किंवा इंडेक्स तयार करायचा आहे आणि परत ह्या बाबी इकडं दाखवायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे अ, ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. ऑस्ट्रेलिया इथं आहे. ऑस्ट्रेलियाचा जो दक्षिण भाग आहे या ठिकाणी लोकसंख्या जास्त आढळते. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं जे आपण इंडेक्समध्ये चिन्ह काढलेलं आहे तेच चिन्ह इथं आपल्याला काढावं लागेल आणि लिहायचं आहे इथं अशा पद्धतीने दाखवायचं आहे. अ, ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश असं लिहायचं आहे. त्यानंतर क्रमांक 2 आहे आ, भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश. डॅश करून आपण उत्तर लिहिले हिमालयीन पर्वतीय क्षेत्र. या ठिकाणी आपल्याला हा जो हिमालय पर्वत आहे त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते किंवा हा हिमालयीन पर्वतीय क्षेत्र दाखवू शकतो किंवा या ठिकाणी जो राजस्थानचा भाग आहे तोही दाखवू शकतो. आपण या ठिकाणी हिमालयीन पर्वतीय क्षेत्र दाखवलेलं आहे. त्यानंतर क्रमांक 3 आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील 2 देश. ह्यामध्ये 2 देश आहेत स्वीडन आणि फिनलंड. या ठिकाणी स्वीडन आणि फिनलंड असे 2 देश इथं आहेत. हे 2 देश आपल्या इथं दाखवायचे आहेत. बघा इथं दाखवलेत आपण चिन्ह निवडलेलं आहे आणि ई स्वीडन आणि फिनलंड असं लिहिलेलं आहे. यानंतर आपल्याला शेवटचा आहे 4था ई लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 2ऱ्या टप्प्यातील 2 देश. या ठिकाणी एक आहे नायजर आणि दुसरा आहे युगांडा. मग आता नायजर आणि युगांडा हे आफ्रिका खंडातील देश आहेत. इथं आहे नायजर आणि एक छोटासा आहे युगांडा. हे 2 देश आपल्या ठिकाणी दाखवायचे आहेत. मग आपण दाखवले तर
ई नायजर आणि युगांडा अशा पद्धतीने तुम्ही हे भाग दाखवून नकाशाचा सराव करायचा आहे. आपण आज स्वाध्यायाचा जो उर्वरित भाग होता तो बघितलेला आहे. आपण पुन्हा भेटू पुढच्या एका दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.